स्वतःच्या वाढदिवसाला आरोग्य शिबिर घेऊन दादांच्या जयंतीनिमित्त शिबिराचं आयोजन भासवण्याचा प्रयत्न नायकवडी करत आहेत. दादा गेल्याचा सर्वात जास्त आनंद इद्रिस नायकवडी यांना झाल्याचा गंभीर आरोप जमील बागवान यांनी लावला. आमदार इद्रिस नायकवडींवर पत्रकार परिषदेत टीका, आरोग्य शिबिरावर उपस्थित केले प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जमील बागवान यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे शिबिर लोकसेवेसाठी नसून स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी आयोजित केलेले ढोंग असल्याचा आरोप केला. जमील बागवान म्हणाले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळावे या भूमिकेतून मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून इद्रिस नायकवडी यांना आमदारकीची संधी दिली होती. मात्र गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत आमदार नायकवडी यांनी विधानसभेत अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवलेला नाही असा आरोप त्यांनी केला. यामुळे स्वतःच्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्यासाठी आणि राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादा पवार यांच्या जयंतीचे निमित्त साधून स्वतःच्या वाढदिवसाला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचा दावा जमील बागवान यांनी केला. त्या निवडणुकीमध्ये शरद जाधवच्या घरी मी, दादा आणि कार्यकर्ते थांबले होते. दादाने मला विचारले, अरे जमील इद्रिस का विरुद्धमध्ये काम करतो का? मी म्हटलो दादा होय. ठीक आहे, मी संध्याकाळी त्याला सांगून जातो, उद्या तुम्ही मला जरा फोन करून सांगा दुरुस्त झाल्या का नाही. ठीक आहे म्हटलं. दुरुस्त झाल्या नाही. 10 डिसेंबर होतं, रॅली आमची होती. मी दादाला याला फोन लावलो. त्यांचं पियेचं नाव होतं चोबीन म्हणून. चोबीन मला फोन म्हटले, दादा पण रॅलीमध्ये तुम्हाला 10-15 मिनटात फोन करतो. मग चोबीन पेयेचा फोन आला. दादा मला म्हटले, जमील बाबा बोला. मी म्हटलो, साहेब सुधारणा काय झाल्या नाही, दुरुस्त काय झालं काय म्हणता? हां, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करता, मला असं चालणार नाही असं रागाच्या भरात बोलून त्यांच्या पियाला म्हटले, लाव रे इद्रिसला फोन. इद्रिसला फोन लावलं गेलं. त्याने त्यांचं बोलणं झालं. 11 डिसेंबरला इद्रिसबाईनं आपल्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणजे मेळावा घेतला. कार्यकर्त्याला बोलवलं आणि एक ढोंग म्हणून, ह्याला म्हणतात की ढोंगी बाबा म्हटलं तर पण काय वावगं ठरणार नाही, एक ढोंग म्हणून राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकाला बसवलं आणि माझा पाठिंबा म्हणून व्हिडिओ शूटिंग काढून अजितदादाला पाठवण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये BJPचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5 मध्ये करण जामदारच्या विरुद्धमध्ये काम केलं. खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसबाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इद्रिसबाईने जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं, ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू दे म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरुद्धमध्ये जाऊन, पक्षाच्या विरुद्धमध्ये जाऊन काम केलं. 27 जानेवारीला दादाचा वेळ घेऊन मी दादाला भेटायला गेलो. 27 जानेवारी मी आणि तुमच्यातच एक पत्रकार माझे मित्र बंधू होते, जाऊन भेटलो. 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता मला मंत्रालयात दादाची माझी गाठ झाली. माझं काय काम होतं मी दादाला देतो. दादाने वाचून बघितलं, जमीलबाई बरोबर आहे. दादाने मला सांगितले, जमील सांगलीतले एक 4 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीला आलेले होते आणि इद्रिस नायकवडीबद्दल मला सगळं तिने काय सांगायचं ते सगळं सांगितलं. 10 किंवा 11 फेब्रुवारीला तुम्हाला फोन करतो या आणि आपण काय ते बघूया. याचा अर्थ असा आहे की 10 किंवा 11 तारखेला दादा इद्रिस नायकवडी यांचा राजीनामा घेणार होते. मुस्लिम समाजाला, खास करून मुस्लिम समाजाचा कुठलाही लहानचा लहान कार्यकर्ता असो किंवा मोठा कार्यकर्ता असो, दिलेला शब्द हा पूर्ण करत असतो. इद्रिस नायकवडीनं 2010 साली जे महापौर पद जयंतराव पाटील साहेबांनी तिला दिलं, 1 वर्ष किंवा 1.25 वर्षासाठी दिलं. ज्या वेळेला राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा पसरी खाल्ले गेले. आता सुद्धा अजितदादा पवार यांनी तिला 2 वर्षासाठी
आमदारकी दिलेली होती त्याचा साक्ष मी आहे. माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. स्वतः इद्रिस नाईकवाडीनं मला दादानं 2 वर्षासाठी आमदारकी दिली, त्यातलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं तिनं या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. जर दादाची खरं जयंती करायची असेल, दादावर खरं तुमचं प्रेम असेल तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर अजून वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा तुम्ही जाऊन राज्यपालकडे राजीनामा देऊ शकता, वहिनीकडे राजीनामा देऊ शकता. तर मुस्लिम समाजाची कुठेतरी किंमत आणि कुठं अल्पसंख्याची किंमत कुठेतरी पाहिजे. ज्या माणसानं तुम्हाला एवढं आमदारकी दिली त्या माणसाला तुम्ही फसवता. मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही दिला. 1.5 वर्षात कुठलं काम केलं नाही. महापालिकेच्या विरुद्धमध्ये गेला, दादाच्या विरुद्धमध्ये गेला आणि मुस्लिम समाजाचं नाव बदनाम करायचं जर काम कोणी केलं असेल ते आमदार इद्रिस नाईकवाडी. जयंतराव पाटलाला फसवलं, अजित दादाला सुद्धा फसवलं. म्हणजे